निवडणूक झाली, आचारसंहिताही संपली, सरकारी बाबूंचे नियमित काम सुरू. नगरपंचायत अधिकाऱ्यांची अन्याय निवारण समितीसोबत बैठक. नुकतीच विधानसभेची निवडणूक होऊन आचारसंहिताही संपली. निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असणारे सरकारी बाबू आता पुन्हा मूळ कार्यालयात त्यांच्या नियमित कामकाजावर रुजू झालेत. दरम्यान नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रशासनानं नगरपंचायत कार्यालयात बैठक घ्यावी आणि चर्चा करावी अशी मागणी आजरा अन्याय निवारण समितीने केलेली होती. त्यानुसार आचारसंहिता संपताच आणि सरकारी बाबू कामावर रुजू होताच आजरा नगरपंचायत अधिकारी आणि अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी शहरातील विविध समस्या मांडण्यात आल्या, तर मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि समस्या निवारण करण्याचं आश्वासन दिलं. शहरात नियमित पाणी पुरवठा आणि जलवाहिन्यांची गळती, सांडपाण्याचा निचरा आणि गटारांची स्वच्छता, अर्धवट बांधकामं पूर्ण करणं, रस्ते वापरासाठी खुलं करणं, रस्त्यावर दिवाबत्ती याचा अनेक समस्यांबाबत चर्चा झाली. तर मुख्याधिकाऱ्यांनी समितीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष बामणी भाऊजी, दिनकर जाधव, पांडुरंग सावरतकर, वायबी चव्हाण, बंडोपंत चव्हाण, जावेद सलाम पठाण, ज्योतिबा आजगेकर, संजय जोशी, गौरव देशपांडे, संतोष बांदवडेकर आदी उपस्थित होते. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकिलदार. पाठीमधलं अजून काही प्रोसिजर काही करावं. आपण दिले किती त्याचं लाईन काय प्रॉब्लेम नाही. कोण होतं तुमची जागा आहे तिथपर्यंत घ्या, रस्ता तुम्ही हात आहे तिथपर्यंत घ्या. आता केलं तर होणार, एकदा जर राहिलं प्रमाण तसा रस्ता मंजूर झालेला आहे. हे नवीन पाण्याच्या स्कीमची टाकीचं बांधकाम, आता हे बांधकाम मला वाटतं पूर्ण व्हायला आलं. बॉटम पासून ही पावडर, ही क्रशरची पावडर आहे, ही सिमेंटमध्ये मिक्स करून बांधकाम चालू आहे. आणि इथे जवळपास ही खडी आणि एवढ्या आसपास कुठेही वाळू तुम्हाला दिसते का बघा. ही बांधून ठेवलेली वाळू आहे तिकडे, आणि वापरणार मात्र हे डस्ट. 27 कोटीची पाण्याची स्कीम आहे. गव्हर्नमेंटने 35 वर्षापर्यंत बॉन्ड करून आपल्याला आजरेकरांना दिलेले आहे. हे असा प्रकार आहे टक्केवारीचा.